अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी तुम्ही पदंताच्या वरी. कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर. तू दीनजनांचे माहेर. तू भक्तासी साचार कल्पतरुवा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघव रामा. दासगणुसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका. असो पंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबुनी भक्त येती समर्थाते वंदिती. मधुत येते माशा जमती न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिली. महाराज होती बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्रांची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाची होती स्वन. मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण शयेवरी बैसोनिया. उदयाचली नारायण येहू पाहे. हर्षे करून तेने तम पलायन करू लागला कंदरिसी. परम भाविक सुवासिनी रत संडास मार्जनी. वत्सधेनुस पाहुणी सोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या. तो भिकार गोसावी मान मान्यता त्याची राहावी. कोठून या सांगा बरवी श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास झोडी वाम बगलेस. होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार. ऐशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसुनी करू लागला चिंतन. म्हणे समर्थाचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थाचा लौकिक भला मी काशीद ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येत. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा. मी तो आणलो फेडण्याकरता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि माने सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर दर्शन घ्याया समर्थाचे. ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत. आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्यात आहे बिचारा दडून बसला. हे एकदा आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाहिजे ती स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्युत्तर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला. काढ झोडीची पोटडी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत. त्या पोटडीचे आज येत होऊ दे गा पारणे. गोसावी पदी लागला गहीवर त्यासे दाटला. गडबडा लोडू लागला बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणते गोसाव्यास पुरे आता उठून बैस. पोटडीच्या बुटीस काढ बाहेर झोडीच्या. नवस केलास ते वेळी लाज नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली चाडवा चाडवी. निरर्थक गोसावी होता महारदूत. तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो नवसा आपुला फेडितो. परी मागणे मागतो एकते द्या दिनाला. आठवण माझ्या बुट्टीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणीतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ज्ञाता पूर्वीत. अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होती वानरी. तिने प्रार्थीला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीची पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर. म्हणून बुटीचा अवहेर करू नका दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजगाराने. ही इतरा अनिल उने परी भूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लढे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुट्टी काढली हातावर घेऊन धुतली. चिलमीत घालून पाजिली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुट्टीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपला धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता. परी व्यसनाधीनता नचत आली समर्थाते. पद्यपत्राची
परी ते अलिप्त होती निर्धारी नाही कोणास त्याची सरी खरेच अति थोर ते वेदरुचा अस्खलित उद्दांत अनुदांत स्वरासहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशांक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले चंदन चावल बेलिकी पतिया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊन्या वरच्यावरी म्हणावे कधी गण गण गणाचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शैवरी निचेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणात व्हावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नाची कमाल केली वैद्यांनी ती आपल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अतिपरी यशना आले तिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते एकता अवघे आप्त दुःख करीते अत्यंत जाणारावा आम प्रत्त सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यात नवस केले नाना दैवता लागे भले परीन कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वेदाने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरचा यज्ञाप्रत करून पाहू एक वेळा बंकाटलालाची घरी आहे तर एक साक्षात्कारी त्याच्या योगी शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणलेल्या मनात काय एक नाही होतं सच्चिदानंद बाबा प्रत्त ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाव प्रत्यंतर जा कोणी जोडा कर नका करू रे उशीर वेळ अंत समयाची ते ऐकून एका आप्त आला बंकट सदनाप्रत जानरावासी हकीकत बंकटलाला कथन केले जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळी साचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांची चरणतीर्थ द्या कृपा करून मजप्रत ते तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या घरी तुम्ही करावे अत्यादरी विनवणी आमच्या वडिलांना जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले भवानीरामा विनविली दया तीर्थ समर्थाची भवानीरामा सज्जन होता मनाचा दयाळूपूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्वळ होती प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थाच्या लाविली चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थ तुकविले मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हालू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कडून सर्वांचे मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा 8 दिवसा माझारे जानराव झाला पहिल्या परी भवानीरामाचे घरी आला दर्शन समर्थाच्या पहा संतांचे चरण तीर्थ साधनार्थ झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगाचे येथे एक अशी शंका उत्थांत पावे सहज देखा श्री गजानन सारिका संत होत शेगावे मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा यमाजी पंथाची या सदना परी हाच आहे कुतर्क संत मृत्यूला टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीती अंगासंग असल्यास ते सच्चिदानंद बाबाची ज्ञानेशी उठविली निवासाची परी ते अखेर आनंदीशी देह ठेवी ते झाले हो याचे रहस्य इतकेच आहे हे गंडातर टाळीती पाहे ते टाळणे काहीच नाही अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार त्याची नामे क्रमावर देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आधी भौतिकाची तयारी कुपत्याने होती खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवघेत जयशी ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश तैसे आधी दैविकास नवस सायास घालविते हे गंडातर रूपांचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगे मृत्यू जो का आध्यात्मिकते कवचा तो कवनाच्याने तळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणे तैसा जानरावाचा मृत्यू गंडातर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊन या म्हणजे गंडांतरा कारण निवारती साधू चरण तेच आले घडून शेगावा माझारे काही मृत्यू नवसांनी टाळीता येते या जनी परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विभूतो हो श्रद्धापूर्ण असल्यावर तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूने श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूचे तेही टाळे मृत्यू साचे वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे
साधू असले वेशधारी ऐसे न होय गोष्ट खरी, मातीन होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना, आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण, उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर, साधू पित्यात साचार पंकटलालाची घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनाशी विचार केला तो एका येणे रीती, कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाडा नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांचे वाटला क्रूर, परी कया तुझा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा. वाघीनं इतरा भयंकर, परी तिची जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगी तुम्ही तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होत साचार हा न्याय निसर्गाचा, वासित हिवर झालेला चंदन मानेला आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावर नाही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ, जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण. हिरेगारा एकवटून खाणेबाजी राहती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुशवीन गारेला, गारती गारच राही पायाखाली तुडवली जाई. अशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैद, संत सेवा हाज मद अंगी ज्याच्या भरला असेल. तो सेवा करी वरवरी भाव निराळा अंतरे, मिठाई वेडे सावरी समर्थाच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेची पोचणे, प्रत्येक काम माझ्या विने होत नाही एक हाया. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा, कधी खाली जावयाचा शब्द माझा त्याच्या पुढे. चिलीम त्याची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगी मीच घरी, अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांशी सांगत असे आपला सौरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बंदा नंदिकेश्वर. हमेशा करी गुरुगुरु आल्या गेल्या भक्तांवर ते. अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिने ते ऐका विभूत हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शन आली, तो मूर्ती होतीनीच दिली समर्थाची शयेवर. धिया कोणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीची होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनंती झाली, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काय निकडीचे आहे फार, काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शयवर असं ते निर्दिष्ट झाले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझे वाचून ये ठाई. तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरणी महारदूत, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणे. त्याने जाणून तत्क्षणी महाराजासी उठविले. मंडळीचे काम झाले, परिसंकट ओढवले. घाटोळ विठोबावरील भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थाच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड व्यापार की, मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मोठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा, त्या घुमाऱ्याचे बक्षीस हे घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईल प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये निज कंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला छड्याखाली घोटाळाला विठोबा, तो पळाला पुन्हा न आला मागुते. खरे जे का असते संत ते असेच करीतात. ढोंगे मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगे बैसती होऊन संत नादी लावण्याजन ऐशी प्रकार कितीक तरी. मतलबी त्यांना साथ देते उदौद त्यांचा करीते भलभल. ते सांगता ते साक्षात्कार ढोंग्याचे, त्याने दोघांचे काम होई. अपार पैसा मिळवला जाई, परी ही प्रथा बरी नाही. समाज जाईल रसा तळा. खरे जे का असते संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळे आवडत सानिध्य त्या षडाचे. पतिव्रतेशी शेजार कसबिनीचा का पटणारा, सोन्याप्रत्ये अलंकार काय शोभती कथलाचे. संत षडाते राखी ती, परीनं त्याला महत्त्व देते. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिते मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकरं. परी किमतीचा प्रकार निराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन, चिलटासाठी बांधून शेर ठेवीती दारावरी. तेवी संत भूमीवर रक्षण अवघ्यांचे करीती घरी. किमती माझी ठेवीती परी गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे. पाया लाभून साधूचे दैवी दूर झाले की, जरी तोडणा ढोंग करिता तरी योग्यतेप्रती चढता. संताची ती योग्यता त्याने मुळीना
जाणिले. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितले करवंटे कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बर्वे तेथे विचारा ठेवावे अहर्निशे जागृत. हा दासगण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाब्दित अवघ्या भाविका कारणे श्री हरिहरापरणमस्तु शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोध्याय समाप्त.